आम्ही तिघे, मॅक्स सर, गोकुळ आणि मी अनिकेत, निघालो होतो आमच्या ड्रीम ट्रिपसाठी. म्हणजे कुठे? गोव्याला. तर गोव्याला तर तुम्हाला माहिती आहे की यार, एकदा ट्रिप झाली की निघायचंच असतं, नाहीतर ती आयुष्यभर होत नाही बरं का. तसं आम्ही ठरवलं आणि गोव्यासाठी निघालो. स्टेशनला पोहोचलो आणि बघितलं की यार, ट्रेन आपली थोडी लेट आहे. काही हरकत नाही यार, लोकल पकडली. स्टेशनला गेलो, बायकोशी बोललो मस्तपैकी. नंतर आमचं डिस्कशन चालू झालं की आता काय करायचं, कसं काय. मॅक्स सर सतत आपला टाइम टेबल चेक करत होते, मॅनेजमेंट मॅन. नंतर आमची ट्रेन आली आणि तुम्ही मला बघू शकता मी किती खुश आहे. आणि और 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. मग काय यार, बसलो गाडीत. थोडं सिरियस होण्याचं नाटक केलं, पण ते काही झालं नाही मला. पण ठीक आहे, पण मी खूप खुश होतो आतून. बड़ा हरामी हो बेटा. त्यानंतर मग आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही काय केलं असेल, चहामध्ये मस्त खारीचा चुरा टाकला आणि 2 शॉट्स मारले चहाचे बरं का. हा, आणि त्यानंतर थोडं असं ऍक्टिंग केली की आम्ही खूप बिझी आहोत. बट गोकुळने त्याची ओव्हर ऍक्टिंग स्टार्ट केली आणि मला कळालं की हे काय आपल्याच्याने होणार नाही बाबा, याला इथेच बंद करा. त्यानंतर भूक लागली म्हणून डबे तर आणले नव्हते, तर भेळ खाल्ली. नंतर पुन्हा गप्पा आणि पुन्हा ती गोकुळची ओव्हर ऍक्टिंग यार. मग त्यानंतर आम्ही मस्तपैकी गरम गरम वडापाव घेतला, भयंकर, आणि मस्त असा पोट भरून खाल्ला. अरे डाएट ट्रिपला जाताना कसं डाएट. पण नंतर याच वडापावमुळे आम्ही झोपी गेलो आणि 1 स्टेशन पुढे उतरलो, करमाळीला. मावशीची गाणी. पण आम्ही नाही घाबरलो, कारण आमच्या सोबत होते मॅक आणि गोकुळ सर, आणि मॅनेजमेंट हे सगळं माझंच होतं. त्यामुळे माझं मॅनेजमेंट बघून मॅक्स सरांनी बूट काढला मला मारायला. पण मी नाही घाबरलो. मग नंतर आम्ही आमच्या आवडत्या स्टेशनवर उतरलो, ते म्हणजे थिविमला. तिकडून बाहेर पडलो. बरोबर, ही ओव्हर ऍक्टिंग बघा, एवढी काय थंडी नव्हती तिकडे, पण ठीक आहे. नंतर आम्ही बागा बीचवर आमचं हॉटेल होतं, तिथून टॅक्सी बुक केली, पावती घेतली, टॅक्सीत बसलो आणि मस्तपैकी आपल्या हॉटेलकडे निघालो. आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा.